सहकार, कृषी, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व जाणते नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री माननीय श्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शरद सहकारी साखर कारखाना सहकार महर्षी शामराव पाटील येड्रावकर नगर नरंदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व सर्व संचालक मंडळ। सम्यक विद्या ज्ञान संस्कार शिबिर शांती विद्या ज्ञान संवर्धन संस्था जयसिंगपूर यांच्या वतीनं बाहुबली ब्रह्मचारी आश्रम आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी 10 दिवसाचं शिबिर 14 मे ते 24 मे पर्यंत या ठिकाणी घेण्याचं संयोजकांनी ठरवलेलं आहे। गुरुदेव समंतभद्र महाराजांनी 1934 साली या संस्थेची स्थापना केली। हा परिसर शेतीप्रधान परिसर आहे। या ठिकाणी गरीब शेतकरी राहतात, त्यांच्यामध्ये कुठं धर्म कमी पडू नये म्हणून या ठिकाणी 1934ला ही संस्था स्थापन केली आणि मला वाटतं 1962ला या ठिकाणी बाहुबली ब्रह्ममूर्तीची स्थापना केली। परमपूज्य आचार्य शांतीसागर महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी धर्माचा लाभ या परिसरातील सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मिळायला लागला। त्यांची मुलं या ठिकाणी शिकायला लागली, कुटुंब सुशिक्षित व्हायला लागली आणि त्यानंतर जे धर्म प्रभावना या ठिकाणी सुरू आहे ती सातत्यानं 2 मे ते 10 मेपर्यंत ह्या संस्थेचं शिबिर असतं। मगाशी सांगितलं तसं परमपूज्य अक्षयसागर महाराजांनी 4-5 वर्षे या ठिकाणी आचार्य श्री विद्यासागर महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी 4-5 वर्षे शिबिरं घेतली। शिबिराला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत गेला की ज्यावेळी समाजाला पैशाची कमतरता पडत नाही त्याचवेळी माणूस धर्माकडे खेचला जातो आणि त्या निमित्तानं धर्म हा वाढला पाहिजे। या शेतीप्रधान देशातली या समाजातली मुलं ही निर्व्यसनी राहिली पाहिजेत, हा एकच उद्दिष्ट गुरुदेव समंतभद्र महाराजांनी ठेवलं। तसंच आचार्यश्रींच्या नेतृत्वाखाली आचार्यश्रींच्या प्रेरणेनं आदरणीय तात्या भैया, मला वाटते गेली 25 वर्षे मी तात्या भैयांना बघतोय, त्यांनी बालब्रह्मचारी पदाचं व्रत घेतलं, सातत्यानं या धर्माला वाहून घेतलं आणि मग निर्व्यसनी व्यसनमुक्ती कार्यक्रम असेल, त्यांचे अनेक शिबिरं या ठिकाणी होतात आणि त्याचा लाभ या परिसरातील तरुण मुलांना व्हावा, मुलं ही निर्व्यसनी राहावीत यासाठी आणि धर्म प्रत्येकाला कळावा। मी ज्या धर्मात जन्माला आलो आहे त्या धर्माची तत्त्व काय आहेत, अहिंसा हा मेन तत्त्व हे जैन समाजाचं आहे। देशाला महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं, ते अहिंसेच्या जोरावर स्वातंत्र्य दिलं, त्याची प्रेरणा घेऊन या परिसरामध्ये हे शिबिर सातत्यानं चालू होतं। मध्ये कोरोनामुळं थांबलं होतं, तात्याबाईंनी सांगितलं यापुढे हे शिबिर सातत्यानं चालू राहावं। ग्रामीण भागामध्ये जसं आमच्या या संस्थेला 144 गावं जोडलेली आहेत, ही संस्था जी लहानाची मोठी झाली 34पासून ती ह्या परिसरातील 144 गावं सांगली कोल्हापूर या परिसरातील गावानं जोडलेली ही संस्था आहे। ती सातत्यानं धर्मशिबिरला या ठिकाणी हजर असते, त्यांचं योगदान चांगलं आहे। ह्या संस्थेमुळं ह्या परिसरामध्ये बरेच डेव्हलपमेंट होत गेलेले आहेत, असेच डेव्हलपमेंट ह्या पुढेही राहतील आणि धर्म टिकवणं हा मेन उद्दिष्ट ह्या सम्यक विद्या ज्ञान संस्कार शिबिराचाही आहे आणि बाहुबली विद्यापीठाचाही आहे। त्यामुळं हे शिबिर या ठिकाणी होणार आहे। या संस्थेचं आता सध्या आदरणीय आवाडे दादा अध्यक्ष होते, आत्ता आदरणीय प्रकाशांना अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था भरारीनं गुरुदेव समंतभद्र महाराज गेल्यापासून आज तागायत ही ह्याचा आलेख हा चढता गेलेला आहे।
धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, नैतिकतेचं शिक्षण, सगळ्याच दृष्टीनं हा आलेख चढता गेलेला आहे. आणि ह्या शिबिरामुळे निश्चितपणे या परिसरातील लोकांना, मुलांना, तरुणांना फायदा होईल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.